पाथर्डीच्या आंबेवाडी या ठिकाणी सेवक फाउंडेशनच्या सेवारंग 2019 बाल महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिदल संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत पवार होते। अभिनेते किरण कोरे, उषाबाई साळवे, प्राध्यापिका वैशाली आहेर, सुभाष राठोड, अमोल राठोड, राजेश काळे, डॉक्टर हर्षल चितळे, डॉक्टर संदीप पवार, गणेश भागवत, प्राध्यापिका प्रिया माळी, नेहा गरड, प्रीती जाधव, प्रकाश मानव, अनुराधा फुंदे, संजीवनी दौंड, जयराम सातपुते, संदीप राठोड, बाळासाहेब गोल्हार, पोपट फुंदे यांची देखील उपस्थिती होती। समाजातील वंचित, दलित, पीडित आणि भुकेलेल्या वर्गासाठी काम करणाऱ्या आजच्या युवकांना विकासाच्या आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये प्रवाहित करण्यासाठी सेवक फाउंडेशनने केलेलं काम उत्तुंग आहे, असं यावेळी अमोल राठोड यांनी म्हटलं। मला यांच्या पालकांसाठी काही करायचं नाही, मला गावासाठी काही करायचं नाही, गावकऱ्यांसाठी काही करायचं नाही, पण जी लेकरं आहेत, एक समूह कार्य काय असतं, एक ग्रुप वर्क काय असतं। या ठिकाणी झेडपी शाळेचे जे आमचे शिक्षक आहेत आदरणीय जाधव सर आणि आव्हाड मॅडम, हे शैक्षणिक बाबी पुरवण्याचं, शैक्षणिकरित्या त्यांना सक्षम करण्याचं काम त्या शाळेत करतात। परंतु ह्याच्याही पलीकडे जाऊन इथे काही लागतं का, तर नक्कीच ते का समूह कार्याच्या माध्यमातून काहीतरी वेगळं होऊ शकतं। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळे कलागुण असतील, भाषण असतील, नृत्य असेल, गाणे असतील, कविता असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जर ग्रुप वर्क केलं तर ही मुलं खूप चांगली बनतात। आईचं 6वं पुण्यस्मरण होतं 8 सप्टेंबर 2018 ला, 6 वर्ष तिला झाली जाऊन। त्या आईच्या 6व्या पुण्यस्मरणाला हे बालघर चालू केलं आणि आज त्याला मला वाटतं 7 का 8 महिने पूर्ण होतात। तर मला चांगलं माहिती की मी या मुलांसाठी काय करू शकलोय किंवा मुलांमध्ये किती बदल झालाय। जी मुलं खूप चंचल होती ती मुलं कुठेतरी स्थिर स्थावर झाली, जी मुलं रोज शिव्या देत होती ती मुलं आज शिव्या देत नाही। परंतु 7वी 8वीच्या पुढची जी गँग आहे ना ती माझ्या हातातून सटकन निघून जाते, ती अजिबात हातात येत नाही आणि कव्हर पण होत नाही। मी त्यांना काही सांगावं तर मला उलट बोललं जातं, मला शिव्या दिल्या जातात, मला नावं ठेवली जातात। ह्याच्यानं मला काहीच फरक पडत नाही, माझा त्याचा काही परिणाम होत नाही। परंतु सगळे पालक उपस्थित आहेत म्हणून एक कळकळीनं सांगतोय की कुठेतरी 8वी 10वीचं शिक्षण घेऊन ह्या मुलांसोबत मी तर अजिबात काम करत नाही, MSW सारखं उच्च शिक्षण घेऊन ह्या मुलांसोबत काम करतोय। त्याचा अर्थ मला काहीतरी कळत असेल म्हणून करतोय, नाहीतर तो येडा झाला, त्याला नोकरी नाही लागत, त्याला काही कामधंदे नाही म्हणून त्याचा उद्योग सुरू आहे। असे खूप लोक बडबड माझा पाठीमाग आणि असे कार्यक्रम घेतल्याचा त्रास पण भाऊ गावामध्ये होतो। छत्रपती शासन चित्रपटामध्ये लावणी साकार करणारे किरण कोरे नांदेडकर यांनी लावणीच्या अदाकारीनं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली, तर अनेक गाण्यांवर लावण्या सादर करून बालकलाकारांना सोबत घेऊन नृत्यही केलं। सेवाक्षर आणि प्राथमिक शाळेमधील बालकलाकारांनी लावणी, भारूड, समाज प्रबोधनपर गीतं, नाटकं सादर केली। आणि पियुषनं महात्मा गांधीजींचा रोल केलाय, पियुषसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। चलो सावित्रीमाई, खरं तर वर्णवादी धर्म मार्तंडांनी केलेल्या मानहानीची, अपमानाची झंझावती वादळ ज्या माऊलींना आयुष्यभर आपल्या उरामध्ये पचवून गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलामुलींना शिक्षणाची दारी खुली करून दिली अशी सावित्रीमाई, जिना स्वतःच्या अंगा खांद्यावरती शेण झेललं आणि मुलींना शिक्षणाची दारे उघडी करून दिली, अशा सावित्रीमाईंचा आदर्श आजकालच्या मुलामुलींनी डोळ्यासमोर ठेवणं खरं तर काळाची गरज आहे। सावित्रीमाईंची भूमिका केलेली आहे सबुरीनं। सबुरीसाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आणि स्वराज्याचं सुंदर असं तोरण ज्या मातेच्या उदरातून, ज्या मातेच्या कुशीतून जन्माला आलं अशी राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा रोल केलाय वैष्णवीनं। वैष्णवीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत।
प्रीती जाधव यांनी प्रास्ताविक केलं तर अमोल राठोड आणि नेहा गरड यांनी सूत्रसंचलन केलं, तर प्रकाश मानव यांनी सर्वांचे आभार मानले. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.